ज्ञानेश्वर विद्यालय जिंतूर येथे बक्षीस वितरण सोहळा व निरोप समारंभ सोहळा थाटात संपन्न। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी वाघ, प्रमुख पाहुणे म्हणून संजयजी आडे, पालक प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार महेश देशमुख, पत्रकार शेख अलीमबाई व करिअर मार्गदर्शक सुधाकर साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। प्रथमतः राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले। विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित विविध प्रकारच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। सोबतच 10वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना हार्दिक निरोप व सदिच्छा देण्यात आल्या। राधिका देशमुख, श्रीधर काळे, सियाल जावळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले। शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचा संकल्प बोलून दाखविला। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अभिनंदन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। NMMS परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। कुमारी वसुधा कसबे, खंदारे यश भीमराव, व्यवहारे आशिकेश या यशवंत विद्यार्थ्यांच्या प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। तसेच जिल्हा स्काउट मेळाव्यामध्ये शेकोटी व प्रभात फेरीमध्ये विद्यालयास प्रथम क्रमांक मिळवून दिलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक टारपे सरांचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार महेश देशमुख, साई कम्प्युटर यांच्या वतीने 30 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले। शेवटी विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्ग 9वीचे वर्ग शिक्षक श्री नरहरी घुले, बालाजी शिरसाट, केशव घुले, विनोद चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विभाग प्रमुख विभीषण वावळे यांनी केले, तर माधव सानप यांनी आभार मानले। जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट।